ठीक आहे, मागे पाऊस पडतोय दिसतोय मला आणि मी पावसापासून पळतोय पुढे पुढे. भाई उलव्यानंतर इथे खूपच ट्रॅफिक आहे यार. शे. गणपती बाप्पा मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे. सर आप नहीं जा रहे तो मैं जाऊं क्या? हमको कोनो तकलीफ नहीं है ऐसा रोड पे जाने के लिए भाई साहब. नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून. कारण की वाजलेले आहेत 3:15 आणि आपण आपल्या नव्या व्हिडिओला सुरुवात करतोय. आत्ताच मी जस्ट कामावरनं आलो 2 वाजता. अर्ध्या तासापूर्वी बरंच ऊन होता, पण आत्ता मी मागच्या बाजूला बघतोय मिररमधून तर पाठीमागे डोंगरांवरती पाऊस पडतोय आणि काळे ढग आलेले आहेत पाठीमागच्या बाजूला. आपण चाललेलो आहोत बेलापूरला आणि जस्ट आपण आता पेणमधून निघतोय बेलापूरला यासाठी की थोडंसं काम आहे माझं आणि मग येताना मी चैतालीला घेऊन सुद्धा येणार आहे. तर मी म्हणत होतो की श्रावण महिना चालू आहे. आत्ता थोड्या वेळापूर्वी ऊन होतं आणि लगेच आत्ता पावसासारखं वातावरण झालं, त्यामुळे मी आता जॅकेट घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता. संध्याकाळच्या वेळेस काय होतं, वातावरण लगेच चेंज होतं आणि पावसाचा माहोल होऊन जातो. सध्या आता एक 4-5 दिवसापूर्वी लगातार कंटिन्यू 3-4 दिवस खूप पाऊस पडत होता आणि त्या पावसाने आपल्या या रायगड भागात तसंच आणखीनसुद्धा बराच धुमाकूळ घातला होता. याचं काय चाललं आहे भाई साहब. आता मी पुढे आलो आहे, पण पाठीमागे पूर्ण काळे ढग झालेले दिसत आहेत, तर पाऊस पडत असेल. राईडची व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. आपले रस्त्यांवरचे एक्सपिरियन्सेस आपण शेअर करत असतो, त्याचबरोबर कुठे कुठे काय काय कंडिशन आहे सध्या रोडची स्टेटससुद्धा सांगत असतो. आणि आपली जर्नी तर चालूच असते, बरोबर आहे. अरे यार, मला मोबाईल कनेक्ट करायचा होता गाडीला. म्हणजे काय आहे की सारखं सारखं मोबाईल काढायला नको, इथे डिस्प्लेवरती दिसतो ना कोणाचा कॉल आला आहे, कोणाचा मेसेज आहे. हो भाई साहब, मोठा आहे गणपती बाप्पा. गणपती आता 4-5 दिवसातच गणपती येणार आहेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे आमचं जे पेण आहे ते गणपतींच्या मूर्तींचं माहेरघर आहे असं म्हटलं जातं, कारण की इथे खूपच जास्त गणपती कारखाने आहेत पेण तालुक्यामध्ये. पेण तालुक्यामध्ये बहुतेक लोकांचा रोजगार म्हणजे गणपती कारखाने आणि इथे सुबक अशा गणपती मूर्ती बनवल्या जातात. मी थोडं इथे एक जरा 2 मिनटं, मी तुम्हाला लगेच ब्लॉग आपण चालू करूया परत. मी थोडा मोबाईल कनेक्ट करतो इथे. ओके, तर मोबाईल कनेक्ट झालेला आहे आपला बाईकसोबत. चला, म्हणजे आता मला चैतालीचा कॉल आला तर समजेल. ओके, तर आपला विषय काय चालला होता? विषय चालला होता गणपतींचा. तर गणपतींचा विषय असा आहे की पेण तालुक्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारच्या गणपती मूर्ती बनवल्या जातात आणि खूप प्रचंड प्रमाणात तुम्हाला गणपती कारखाने पाहायला मिळतील. ठिकठिकाणी तुम्ही जर गावामध्ये गेलात ना तर तुम्हाला गणपतीचे कारखाने पाहायला मिळतात. आणि प्रत्येक ठिकाणी असं नाही आहे, सर्वच ठिकाणी एवढ्या चांगल्या प्रकारे म्हणजे मूर्ती बनवतात ना, हे विशेष आहे. म्हणजे कन्सिस्टन्सी जे बोलतात की एकाही ठिकाणी तुम्हाला असं भेटणार नाही की ठीक आहे थोडंसं ॲव्हरेज क्वालिटी आहे. सगळीकडे व्यवस्थित गणपती बनवले जातात. इवन छोट्या छोट्या गावातसुद्धा छोटे छोटे कारखाने जे आहेत ना तिथेसुद्धा तुम्हाला चांगल्या मूर्ती बघायला भेटतील, कारण की कला जी आहे ना गणपती बनवायची ती खूप चांगली आहे असं मला वाटतं इथे.
वातावरण ढगाळच वाटतं असं, पण काय माहिती आहे का, संध्याकाळी जे वातावरण आहे ना ते पूर्ण चेंज होऊन जातं. आता तुम्हाला जे दिसतंय ढगाळ वातावरण ते डायरेक्ट पावसाळी वातावरणात चेंज होऊन जाईल. असं हे मान्सून आहे. कोकणातलं तरी अवस्था हीच आहे. आणि हे खड्डे, ओ हो 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 हो, आपल्याला काही फरक पडत नसला तरीसुद्धा खड्डे तर आहेतच. ओके, याने बघा विदाउट इंडिकेटर देता डायरेक्ट चेंज केला लेन. जसं मी तुम्हाला आता म्हणत होतो की पाऊस पडायचे चिन्ह दिसतात आणि पाऊस आलेला आहे, थेंब थेंब पडायला लागलेलं. आणि मी माझ्या बाजूला बघतोय तर तिकडे पूर्ण काळोख झाला आणि असा जोराचा झपाटा येणार आहे ना पावसाचा, मला कुठेतरी थांबायला पाहिजे. हे बघा गणपती बाप्पांच्या मूर्ती घेऊन चाललेल्या आहेत टेम्पोत सुद्धा, इथे बघू शकता. हा बे, हा पण दिसत नाही ना, हात करतोय चला चला चला, हाच दिसत नाही तर कसं काय. भाई साहेब हातात काहीतरी घे, झेंडा विंडा. हो 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 हो, इथे एक मोठी मूर्ती दिसते गणपतीची. हे गणपती बाप्पा मोरया. ठीक आहे ठीक आहे, पाऊस तर कमी झाल्यासारखं का वाटतं, म्हणजे मागे गेलाय पाऊस. बघतो मी कुठपर्यंत जाता येते मला ह्या पावसाचा सामना करत करत. लेन्सवरती पाणी आहे ना, काय लेन्सवरती पाणी पडलं ना काही दिसत नाही. ठीक आहे, मागे पाऊस पडतोय दिसतोय मला. पाऊस मला चेस करतोय असं वाटतंय आणि मी पावसापासून पळतोय पुढे पुढे. पुढे नाही पाऊस वाटत आहे, कर्नाळ्यापर्यंत पण पाऊस नाही वाटत आहे, पण हे जे वरचे ढग आता मला दिसत आहेत ना ते मागून आलेले आहेत. हे बघा वरती बघू शकता. हां, गणपतीला फारच थोडे दिवस राहिले, 4-5च दिवस राहिलेत आणि गणपतीची तयारी बऱ्याच जणांची खूप बाकी आहे. आमची सुद्धा बाकी आहे गणपतीची तयारी. तर आम्ही आता उद्या जाणार आहोत, उद्या संडे आहे ना, तर उद्या आम्ही जाणार आहोत गणपतीची तयारी करायसाठी. सगळेजण असू तिथे गणपतीची तयारी करू आणि गणपती पण आणायला जाऊ असं मला वाटतंय उद्याच. थार जबरदस्त गाडी आहे, थार आवडते मला थार. आत्ता आपण खारपाड्याच्या ब्रिजवर आहोत आणि मागच्या वर्षी या रस्त्याचं काम झालेलं आहे पावसाळ्यानंतर. थोडाफार रस्ता ठीक आहे आता सध्या, भरपूर पाऊस पडून गेला तरी पण इतका रस्ता खराब हा झालेला नाही आहे ब्रिजवरचा. पण हे जे डिवाइड म्हणजे काय होतं त्याला, ब्रिजचं जे डिव्हिजन झालेलं आहे ना त्याचा जो सांधा आहे तो बरोबर नाही जोडलेला आहे. नेहमीप्रमाणेच झटके लागतातच आहे त्याच्यावर. गाडी कुठलीही असू द्या ह्याचे झटके तर लागणारच, भले ती ॲडव्हेंचर बाईक असो. आणि तुम्हाला माहिती आहे का की पेणचे गणपती फॉरेनला सुद्धा एक्सपोर्ट होतात, फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा एक्सपोर्ट होतात. अशी इथल्या गणपती मूर्तींची क्वालिटी आहे. काय लेन चेंज करताना पाठीपाठी बघावं लागतं. एखादी गाडी फास्ट येत असेल आणि आपण लेन चेंज करणार तर हे चुकीचं आहे. त्यामुळे मी लेन चेंज करताना नेहमी मागे बघतो दोन्ही साईडला, ज्या बाजूला जायचं आहे त्या दिशेने. वा, कर्नाळ्यात पोचल्यानंतर कर्नाळा किल्ल्याचा व्ह्यू आहे ना एक नंबर वाटतो, जबरदस्त. तसा कर्नाळा किल्ला जो आहे ना पावसाळ्यामध्ये करायसाठी खूपच हार्ड आहे यासाठी, म्हणजे तुम्ही धमाल ही गोष्ट वेगळी आहे, पण जी वाट आहे ना ती खूपच निसरडी आहे. म्हणजे पूर्ण चिखल होऊन जातो आणि पूर्ण चिकट होऊन जातो, पाय पूर्ण स्लिप होतात. आम्ही केलेला आहे ट्रेक पावसाळ्यामध्ये. तुम्ही जास्त जर पाऊस असेल ना तर जाऊच नका, मी तर बोलतोय. पावसाळ्यानंतर थंडीमध्ये ना एक नंबर हा ट्रेक आहे, एक नंबर. थंडीमध्ये तुम्ही जाऊन बघा कर्नाळ्याच्या ट्रेकला, जबरदस्त. आणि त्यावेळेस ना व्ह्यू पण खूप मस्त असतो, कारण की पावसाळ्यामध्ये ढग आलेले असतात तर तेवढं बघता नाही येत आपल्याला एरिया.
ट्रेक तर करायचं असेल तर पावसाळ्यात जाऊ शकतो, असं काही इश्यू नाही. पण तुम्हाला व्ह्यूजचा पण आनंद घ्यायचा असेल ना तर थंडीतला ट्रेक हा उत्तम. मी असं नाही म्हणत आहे पावसाळ्यात ट्रेक नाही करायला पाहिजे, असं नाही. पावसाळ्यात ट्रेक करायची मजा वेगळीच असते. आणि आता ह्या खिंडीतला जो रस्ता आहे हा मोठा झाल्यापासून इथे थोडी ट्रॅफिक कमी आहे. क्षणभर विश्रांती हॉटेलच्या नंतरचा हा जो टर्न आहे ना तो खूप बेकार आहे. इथे ट्रेलर्स वगैरे जे आहेत ना टर्न मारतात आणि फुल स्पीडने गाड्या खिंडीमधून उतरत असतात. हे बघा, हे असं होतं. हे लोक इथे येऊन थांबतात आणि गाड्या स्पीडमध्ये आलेल्या असतात. ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. भलेही झाला नसेल, तुम्ही बोलाल की हा ॲक्सिडेंट कुठे झालेले दिसतात काय तुला, मला पण दिसत नाही आहेत. पण बऱ्याच वेळा लोक खूप कंट्रोल करतात, त्याच्यामुळे होत नाहीत ना ॲक्सिडेंट. मी बघितलेलं आहेत या ठिकाणी. आणि हे लोक कसे मारतात ना टर्न मला माहिती आहे. आणि कसं खिंडीतनं उतरल्यानंतर ना गाड्या फुल स्पीडमध्ये असतात. अशा ठिकाणी तुम्ही डायव्हर्जन्स ठेवलाच नाही पाहिजे. चला, पाऊस पडायला लागलेला त्यामुळे मी जरा पळसप्याजवळ थांबलो होतो. 5-10 मिनटं थांबलो फक्त. आता निघालं. इथून जाऊ का मी? इथूनच जायला लागेल ना भाऊ. ए भाऊ, मागच्या भाऊ जरा हळू ये, नाही तर पाणी उडवशील अंगावर. मागून येतो एक जीपवाला, जीप कॉम्पास. चला, आता आपण GNPT रोडवरती आलेलो आहोत. पळसप्यातून एंटर करून बघूया ह्या रोडची कंडिशन सध्या काय आहे ते. खड्डे आहेत या रस्त्याला आणि पुढे जर 2 ट्रक असतील तर मला खड्डे दिसणार नाहीत, म्हणून मी लेन चेंज केलं आता. तर आपण आता बेलापूरला JNPT रोड मार्गात जाणार आहोत. हाच रोड जो आहे तो अटल सेतू रोडला सुद्धा कनेक्ट होतो आहे. आणि हाच रोड आहे जो व्हाया करंजाडे जातोय एअरपोर्टला, ज्याचं नाव आहे दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. ह्याच्या पुढे एकही गाडी नाही आहे. हा चालला आहे ओव्हरटेकिंग लेनमधून. काय बोलू. हां, आणि मग इकडून डाव्या बाजूने ओव्हरटेक करायच्या गाड्या. इकडे अजिबातच पाऊस नाही आहे. JNPT रोड तसा बरा पडतो. बेलापूरला जायचं असेल तर फटकन आपण इथे पोहोचतो. 10 ते 12 किलोमीटर आहे इथे. 10-12 किलोमीटर नसेल, 7 ते 8 किलोमीटर असेल एक्सटेन्शन. पण बरा पडतो, पटकन कवर होतो. तिकडून सिग्नल करत जाण्यापेक्षा आणि ट्रॅफिकमधून जाण्यापेक्षा हा बरा पडतो. आपल्याला आता इथे लेफ्ट घ्यायचं आहे बेलापूरला जाण्यासाठी आणि JNPT रोड सोडायचा आहे. चैतालीचा कॉल येतो, दिसतोय तुम्हाला इथे. आता इथे मी कॉल उचलू नाही शकत, थांबावं लागेल तिला थोडा. अरे भाई साहब, JNPT रोडपासून जो बेलापूरला जाणारा रोड आहे इथे सुद्धा खड्डे झालेत, म्हणजे उलव्याजवळ. भाई साहब, यही तो रोड है एयरपोर्ट का, ऐसे कैसे चलेगा. मेन काय आहे, जिथे पाणी जमा व्हायला लागलं ना तिथे रस्ता खराब व्हायला चालू होतो. आणि एकदा छोटा खड्डा पडला की त्याचं रूपांतरण मोठ्या खड्ड्यात होतं. इथे ट्रॅफिक लागली भाई साहब. मला जायला जागा मिळते का बघूया. ट्रॅफिक लागली इथे चक्क. मला वाटलं इथे ट्रॅफिक नसेल. रस्त्याचं काम चालू आहे का इथे, मे बी म्हणूनच ट्रॅफिक आहे इथे. अरे यार, चुकला माझा. हॅट शे, तर किती लांब ट्रॅफिक आहे काय माहिती ना. काच बघा किती माखले. माझ्या अंगावर पण उडाले असेल तेवढे डाग, दिसत नाही आता. जाऊ का मी दादा. ट्रॅफिक चेक करून यायला पाहिजे कधी पण. लेसन लर्निंग. हीच लाईन जाईल पुढे. आय नो. राईट साईडला काम चालू आहे, म्हणजे लेफ्ट साईडच्या लाईन्स जातील पुढे पटापट. आणि आता ही लाईन जाईल पुढे. इधर से जाऊँ क्या मैं.
ये मेरे को जाने को नहीं देगा ये। काय चालू आहे ते? गणपती बाप्पा मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे। सर आप नहीं जा रहे तो मैं जाऊं क्या? हमको कोनो तकलीफ नहीं है ऐसा रोड पे जाने के लिए भाई साहब। देखा, ये होता है एडवेंचर बाइक होने का फायदा। ये भाई एडवेंचर रिक्शा एडवेंचर बाइक भी सुना है आपने, एडवेंचर रिक्शा सुना है कभी? वो देखिए पीछे में दिया एडवेंचर रिक्शा, पाणी उडाते हुए। हे काय भाई? आणि मला वाटतं हा बेलापूरच्या खाडीचा जो ब्रिज आहे तो आहे। यस, दॅट्स द सेम रोड विच इज हॅविंग small खड्डेज ऑन इट अँड आय एम रायडिंग थ्रू इट। पावसापासून वाचत मी आत्ता इथपर्यंत आलोय आणि ते खड्डे बघायला मिळतात मला। बेलापूरची खाडी आली, मला लेफ्टला राहायचं आहे कारण की मला आतमध्ये जायचं आहे।